त्याचबरोबर चौथा नरक, मगाशी आपण 3 नरक पाहिले. पहिला नरक तामिश्र नरक, दुसरा नरक अंधतामिश्र नरक, तिसरा होता तो रौरव नावाचा नरक आणि चौथा आता कोणता आहे? कुंभीपाक. कुंभीपाक याच्यातच याचा अर्थ आहे. कुंभीपाक म्हणजे या प्रकारच्या नरकात कोणाला जाऊन पडावं लागतं तर श्रीमद भागवतकार सांगताय, जो मनुष्य या मनुष्य जीवनाला आल्यानंतर आपली उपजीविका भागवण्याकरिता अन्न न खाता मांसाहार करतो. मग काय करतो? कधी कधी जिवंत पशूंची तो काय करतो? हत्या करतो. आणि जिवंत पशुला मारून त्या पक्ष्यांना काय करतो? शिजवतो. मग कोणी पक्षी मारतो, कोणी पशु मारतो आणि त्या जिवंत पशूंचं मांस त्यांचं शरीर छेदून किंवा त्यांच्या शरीराचे तुकडे करून वेगवेगळ्या प्रकारची पीडा त्या प्राण्यांना देतो. आणि मग ते जिवंत प्राणी आहेत. जसा मनुष्य म्हणून तुम्ही आला तर तुम्ही सुद्धा एक प्राणीच आहे. आपल्यालाही हात पाय आहेत, आपल्याला फक्त बुद्धी आणि वाचा आहे. प्राणी ते सांगू शकत नाही, परंतु त्यांना सुद्धा आपल्यासारख्या सगळ्या काय आहेत? भावना आहेत. प्राणी सुद्धा काय भावना प्रधान आहेत. आणि मग त्यांचा सुद्धा प्राण तेवढा विकळ होतो आणि ते भयंकर आक्रोश करतात, रडतात. परंतु तरी देखील दुष्ट माणूस त्या प्राण्यांची, पशूंची काय करतो? हत्या करतो आणि त्यांचं मांस शिजवून खातो. अशा व्यक्तीला मृत्यूनंतर मग मात्र ते यमाचे दूत, तिथं सुद्धा एक सुंदर अशी उकळती कढई असते आणि त्या कढईमध्ये गरम तेल असतं. त्यानं जसं जसं इथं ज्या ज्या जीवाची हत्या केली आहे तसं यमाचे दूत सुद्धा याला नरकामध्ये गेल्यानंतर उकळत्या तेलामध्ये जिवंत माणसाला काय करतात? टाकतात. आणि आपण जसं भजे तळतो तसं तिथं ह्या माणसाला काय केलं जातं? तळल्या जातं. मग त्याला तिथं आठवतं की खाली मी कोणाकोणाची हत्या केली, कोणत्या पक्षाला कसं मारलंय, कोणत्या पशूंचा घात केला. आणि मग ते सगळे जीव तिथं आठवतात, पण वेळ निघून गेलेली असते. म्हणून या मनुष्य जीवनाला आल्यानंतर जर आपण कोण्याही प्राण्याची हत्या केली तर म्हणून तुकोबाराय म्हणतात, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर आणि वरम सर्वेश्वर पूजनाचे, किंवा मांस खावोनी हौस करी. आणि मग पुढचा वैरी आपला तो तयार करून ठेवतो. म्हणून कोणत्याही जीवाची काय घडली नाही पाहिजे? हिंसा घडली नाही पाहिजे, हत्या घडली नाही पाहिजे. आणि मग ते राक्षसी खाणं होतं. त्या खाण्यानं मनुष्याची बुद्धी सुद्धा कशी होते? राक्षसासारखी क्रूर होते. त्याला राग येतो. मग कोणत्याही जीवाची त्याला काय करावं वाटते? हिंसा करावी वाटते. म्हणून भागवत कथाकार सांगतात, त्या जीवाला या कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये नेऊन टाकतात आणि उकळत्या तेलामध्ये याला सुद्धा तशाच प्रकारे काय करतात? शिजवतात.